अकोला पातूर रस्त्यावरील हिंगणा उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी असल्याची घटना गुरुवार 13 मे रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदूर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे हे गावाजवळ असलेल्या शेतातून घरी परतत होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शुभांगी आणि 2 वर्षाची मुलगी समृद्धी होती। याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितीन यांना किरकोळ मार लागला, तर त्यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस व जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली। या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेची पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे। हिंगणा फाटाजवळील यू टर्न हा नेहमीच अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचे परिसरातील गावकऱ्यांनी सांगितले, तर वाहन चालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे। दुचाकीला धडक दिल्यानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला त्याच ट्रक चालकाने धडक दिली। या दुसऱ्या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक जखमी झाले। दोन्ही ट्रक चालक, दुचाकीस्वार व त्यांची पत्नी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी जुने शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत।